स्क्वेंट सर्जरी. स्क्वेंट किंवा स्ट्रॅबिस्मस तर व्हिज्युअल ॲक्सेस चेंज झालेला असतो. तर मेन कन्सर्न्स काय आहेत आपले की एअरवे रिमोट आहे, नंतर ऑक्युलोकार्डियक रिफ्लेक्स होऊ शकतो. फोर्स डक्शन टेस्ट करतात ते रेस्ट्रिक्टिव्ह आहे की पॅरालिटिक चेक करायला, म्हणून प्रोफाईल प्लेन डीप लागेल. आपल्याला मसल पॅरालिसिस लागतं, याने मिनिमल काय लिहिलं आय डोंट नो. नंतर पीडियाट्रिक आहे म्हणून हायपरथर्मिया होऊ शकतो. आय सर्जरी आहे म्हणे ऑक्युलोगॅस्ट्रिक आणि PONV होऊ शकतो. ऑक्युलोकार्डियाक होऊ शकतो. आणि नंतर आय सर्जरी आहे, IOP नाही वाढायला पाहिजे. तर रिमोट एअरवे आणि IOP नंतर ऑक्युलोगॅस्ट्रिक ऑक्युलोकार्डियाक यांचंच मेन इश्यू आहे. तर दोन प्रकारचे स्ट्रॅबिस्मस आहेत, कमिटंट अँड नॉन कमिटंट. कमिटंट म्हणजे डोळे सोबत फिरतात. डोळे सोबत फिरत आहेत म्हणजे इफरंट पाथवे नॉर्मल आहे, ॲफरंटचा प्रॉब्लेम आहे. आणि इनकमिटंट म्हणजे डोळे सोबत फिरत नाही आहेत, तर इफरंटचा इश्यू आहे. तर तो आयदर पॅरालिटिक किंवा म्हणजे मोटर इश्यू आहे. पॅरालायटिक असेल किंवा थर्ड नर्वचा काही ट्रॉमा असेल किंवा मग रिस्ट्रिक्टिव्ह आहे, फायब्रोसिस किंवा SOL असेल. तर टायमिंग ऑफ सर्जरी त्यांचं म्हणणे 5 वर्षात विजन मॅच्युअर होते तर 5 वर्षाच्या आत करा, स्पेशली 18 महिन्यात, पण 4 ते 5 वर्षात करतात लोक. आणि ओल्डर चिल्ड्रनमध्ये मोस्टली कॉस्मॅटिक्ससाठी आहे. तर 18 मंथ कॉमन आहे अँड बिफोर 5 years व्हिज्युअल मॅच्युरिटी येण्याच्या पूर्वी. तर पिडियाट्रिकमध्ये कन्सर्न आहे आपला URT आहे, मायोपॅथी. नंतर त्यांना टॉपिकली इकोथायोफेट देतात अँटीकोलिनिस्ट्रेज. तर आपल्याला माहिती की अँटीकोलिनिस्ट्रेज हे सुडोकोलिनिस्ट्रेजला पण इनिबिट करतात आणि ट्रूला पण इनिबिट करतात. त्याच्यामुळे स्कोलिनचं डिग्रेडेशन कमी होतं, स्कोलिनचं डिग्रेडेशन कमी होतं, ड्युरेशन वाढतं. परंतु आता इकोथायोफेट वापरलं जात नाही, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. नंतर IV नसेल तर इनहेलेशनल करा. पिडियाट्रिक कन्सर्न केटामिन नको, कारण की निस्टॅग्मस होतो आणि केटामिनने IOP पण वाढतो, ब्लेफरोस्पाझम होतो, निस्टॅग्मस होतो. PONVसाठी द्यायचं आहे, डेका द्या, मेटोक्लोप्रामाइड द्या, ऑनडेम द्या, 3 देऊन टाकलेत टू प्रिव्हेंट PONV. ओपॉइड नको, म्हणजे मिनिमाइज करा, PONV होईल म्हणून. बाकी मसल रिलॅक्सेशनवर काही इश्यू नाही आहे. एक्स्टुबेशनचं डीप करता आलं तर करा, कफिंग नको आहे. लॅटरलमध्ये केलं तर चांगलं आहे, कफिंग प्रिव्हेंट होईल. नंतर LMA टाकला तर मसल रिलॅक्सनची गरज कमी होईल, लाईट प्लेनवर करता येईल. पण इंट्युबेशन नाही केल्यामुळे मग स्ट्रेनिंग कफिंग कमी होईल आणि आर्मर्ड वापरावी लागेल. परंतु LMA टाकल्यामुळे मग तुमचा प्लेन लाईट असेल, त्याच्यामुळे ऑक्युलोकार्डियाक होण्याचा चान्स असू शकतो. तुम्ही स्पॉन्टेनियसवर मेंटेन करा तर ऑक्युलोकार्डियाकचा चान्स असेल. आणि मग LMA आहे तर ॲस्पिरेशनची रिस्क असेल, LMA डिस्प्लेसमेंटची रिस्क असेल. आपण इथे बघितलं की रिमोट एअरवे आहे, त्यांच्या फील्डमध्ये घुसून काही करता येणार नंतर शक्य होणार. नंतर फोर्स डक्शन टेस्ट ते चेक करतात की मसल आयदर पॅराटिक आहे की रिस्ट्रिक्टिव्ह आहे, मसलला हलवून बघतात. तर हा इनकमिटंटमध्ये करणार ते. तर हा कन्सर्न आहे त्यांचा की स्कोलिन दिल्यानंतर स्कोलिनची ॲक्शन 5 मिनिटात चालली जाते, परंतु टोन राहतो. तर त्याच्यामुळे मग त्यांना ते टोन कळणार नाही पॅरालिसिस आहे की नाही. मग तो म्हणतो नॉन डिपोलरायझिंग बेटर आहे. तर इतक्या लवकर 20 मिनिटात ते पोहोचणार आहेत का मसलपर्यंत, आय डोंट नो. थेरॉटिकल कन्सर्न वाटतो. आणि डीप इनहेलेशन ठेवायचं म्हणजे ऑक्युलोकार्डियाक नाही होणार. व सिमिलरली ॲनेस्थेशिया फॉर आय सर्जरी कन्सर्न तेच आहेत IOPsचे. तर कन्सिडरेशन आहे IOP प्रिव्हेंट करायचं आहे, ॲस्पिरेशन प्रिव्हेंट करायचं आहे, कारण की मोस्टली इमर्जन्सीमध्ये घेतील आहे. आणि PONV नेहमीसारखं. IOP वाढेल डायरेक्ट प्रेशर दिलं तर, ब्लॉक्समुळे किंवा फेस मास्कमुळे. व्हीनस प्रेशर वाढू शकतं हेड डाऊनमुळे, कफिंगमुळे, स्कोपीमुळे, म्हणून प्लेन डीप ठेवायचा आहे. आणि इमर्जन्सीमध्ये सर्जरी तर प्रॉपर ॲस्पिरेशन प्रीमेडिकेशन द्यायचं आणि इमर्जन्सी असेल तर मग रॅपिड सिक्वेन्स करावं लागेल. तर ट्रू इमर्जन्सी असेल तर विदिन आवर्स घ्यावं लागेल, जसं की बर्न्स आहे, आर्टरी ऑक्लुजन आहे. अर्जंट सिच्युएशन तर काही तास भेटतात,
जर ओपन ग्लोब इंजुरी आहे, कॉर्नियल काही फॉरेन बॉडी आहे, लॅसरेशन आहे, ॲक्यूट नॅरो अँगल किंवा ॲक्यूट RD रेटायनल डिटॅचमेंट, सेमी अर्जंट आहे तर वेळ आहे, ब्लॉआउट फ्रॅक्चर आहे, क्रोनिक RD आहे, विदिन डेज ट्राय करू शकतो. तर GS बेटर आहे, कारण की LA पेशंट फ्रायटंड आहे, तो अनकोऑपरेटिव्ह आहे आणि बच्चू पण असेल, कधी इंटॉक्सिकेटेड असू शकतो. LAचा प्रॉब्लेम काय आहे की तो इंजुरीमध्ये तुम्ही कसं देणार, ते इंजुरीमध्ये काम करेल नाही करेल, ट्रॉमा आहे तिथे, नंतर इन्फेक्शन आहे, नंतर IOP वाढू शकतो, तिथला ग्लोबचा व्हॉल्यूम वाढल्यामुळे. ऑलरेडी इंजुरीमुळे तिथे स्वेलिंग आहे, वेट्रियस लॉस होऊ शकतो आणि हे ब्लॉक दिल्यानंतर यांचं कंप्रेशन दिल्याशिवाय तो स्प्रेड होत नाही. मग कंप्रेशन दिलं तर IOP वाढेल किंवा ट्रॉमा ऑलरेडी झालेला आहे तिथं ते स्ट्रक्चर्सला प्रेस करू शकत नाही, तर लोकल हे देऊ शकणार नाहीत तिथे, हा कन्सर्न आहे त्यांचा. नंतर आपल्याला ग्लोब थोडासाही हलायला नको, ॲनाल्जेसिया कायनेसिया डेप्थ चांगली ठेवावं लागेल, ऑक्युलोकार्डियक नाही व्हायला पाहिजे, ब्लिडिंग तर त्यांचा कन्सर्न आहे. IOPसाठी हायपरकार्बिया, ॲसिडॉसिस आणि बाकीचं व्हीनस रिटर्न जे काही आहे. इमर्जन्स अवॉइड करायचं आहे, इमर्जन्समध्ये कफिंग अवॉइड करायचं आहे. प्री ऑपमध्ये असोसिएटेड काही इंजरीज आहेत का? स्मॉल पंक्चर असेल तर एवढा IOPला फरक नाही पडत. बच्चू आहे तर FRC कमी असू शकतं. NPOचं बघायचं आहे, मास्कचं प्रेशर नाही यायला पाहिजे डोळ्यावर, इंट्युबेशनमध्ये रिस्पॉन्स नाही यायला पाहिजे, हेडअप ठेवा जेणेकरून व्हीनस ड्रेनेज होईल. टाईट हे नसायला हवं, AT ट्यूबची हे व्हीनस ड्रेनेज थांबेल. नार्कोटिक डोस कमी द्या, PONV होईल, हेडअप ठेवा. नंतर माइल्ड हायपोकार्बिया ठेवू शकतो, जसं माइल्ड हायपोकार्बिया आपण ICPसाठी ठेवतो. BP हा म्हणतो 90च्या खाली ठेवा सिस्टॉलिक, बट दॅट इज नॉट ट्रू. आपण बघितलं नॉर्मल ठेवायचं आहे, 90 ते 140 सिस्टॉलिक हवा आणि प्रेशर मेंटेन राहिलं पाहिजे. परफ्युजन प्रेशर 50च्या वर पाहिजे. तर मॅप 65 ते 80 असेल आणि मॅक्सिमम IOP 20, समजा हायर लिमिट घेतली 10 ते 20 आहे, 21च्या वर हायपरटेन्शन आहे, तरी परफ्युजन प्रेशर 50 राहतं, तर परफ्युजन प्रेशर राहिलं पाहिजे. तर पेशंटला हायपो नाही करू शकत तुम्ही. टॅकी अवॉइड करा, IOP वाढेल. फ्लुइड ओव्हरलोड नका करू, IOP वाढेल. डीप प्लेनमध्ये ठेवा आणि डीप प्लेनमध्ये एक्स्टुबेट करता आला तर चांगलं आहे, ॲस्पिरेशन नाही होणार, परंतु सर्जरीवर बघा इमर्जन्सी नाही आहे. बकिंग अवॉइड करायचं आहे, लॅटरलमध्ये गेलं तर थोडं कफिंग कमी होईल. PONV पोस्ट ऑप अवॉइड करायचं आहे, पोस्ट ऑप क्राईंग अवॉइड करायचं आहे. बच्चू रडला की IOP पण वाढेल, हिमोरेज झालं तर IOP वाढेल. ॲट द एंड सबटेनॉन ब्लॉक देऊ शकता लोकल सारखा, क्लोजरला जसं आपण करतो, तर त्याच्यामुळे पेन कमी झालं तर IOP कमी होईल, पेनने पण IOP वाढतो. तर मेनली कन्सर्न यांचं तेच आहेत, IOP, ॲस्पिरेशन आणि रिस्पॉन्स.